सक्षम ताटे जातीयतेचा बळी. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्या देशातील जातीयता काही केल्या संपुष्टात येताना दिसून येत नाही. शासन प्रशासनामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांकडूनही मोठ्या प्रमाणात जातीयता केल्याचे दिसून येते. तसेच मागासवर्गीय बौद्ध मुलाने विजाती मुलीशी प्रेम केले तर त्या मुलीचा खून केला जातो आणि जातीच्या भिंती मजबूत केल्या जातात. नांदेड शहरामध्ये परवा सक्षम ताटे या युवकाचा विजातीय मुलीशी प्रेम केले म्हणून मुलीच्या वडिलांनी गोळ्या घालून आणि दगडाने ठेचून खून केला. ही मानवतेला आणि लोकशाही शासन व्यवस्थेला मान खाली घालायला लावणारी घटना आहे. या घटनेबद्दल साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ऐकूया. मी प्रज्ञाधर ढवळे आज सक्षमची हत्या झाली याची बातमी कानावर आली. त्या बातमी ऐकून मी अत्यंत व्यथित झालेलो आहे. आणि आंचल ही त्याची जी प्रेयसी होती तिने तिच्या घरी जाऊन त्याच्या प्रेताचं हाताचं बोट घेऊन स्वतःला हळद लावलीच आणि कुंकू आणि त्याची ती पत्नी म्हणून ती त्याच्या घरी राहते आहे. ही घटना अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जातीय म्हणजे जातीय विषमतेच्या संबंधाने आणि मानसिकतेतून ही हत्या झालेली आहे. ही हत्या करणारे कोण आहेत हा महत्त्वाचा विषय नाही. ही हत्या करणारे मनुवादीच आहेत. त्यामुळे ही जी विचारसरणी आहे ही अत्यंत घातक विचारसरणी आहे. आणि समाजामध्ये आंतरजातीय विवाहाला ज्या पद्धतीने मान्यता दिली जात नाही त्या पद्धतीने ही सूड वृत्तीने एकदम षडयंत्र करून प्लॅनिंग करून ही हत्या झालेली आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की दोन जाती समूहामध्ये जे जातीय वैमनस्य आहे, जी अस्मिता आहे, या संबंधानं एक जात दुसऱ्या जातीला स्वीकारत नाही. परंतु प्रेम प्रकरणामध्ये हे जे युगुल आहे, या युवक युवतींनी एकमेकाला स्वीकारलेलं होतं. इथं जात आडवी आलेली नाही. समाजव्यवस्थेने ही जात मध्ये आडवी घातली आणि या प्रकरणातून ही हत्या झाली. समरसतावाद जो आहे, काही लोक समरसतेचा विषय फार प्रेमानं पुढे नेतात, परंतु समतेऐवजी त्यांना समरसता हवी असते. वगैरे समरसतेचे जे तत्त्व आहेत हे अनेक जातीय लोकांमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीनं काम करत राहिलात तर अशा घटना घडणार नाहीत. परंतु यांना ते नको आहे. समरसतावाल्यांना जात कायम ठेवून फार प्रेमभावनेने एकत्र यावं अशी त्यांची भूमिका आहे. हे संमेलनं घेतात, हे वेगवेगळे उपक्रम घेतात आणि आम्ही काय मांडतो, आम्ही काय सांगतो पहा तरी असे म्हणत असतात. आणि म्हणून हे अत्यंत ढोंग आहे. समरसतावाद हे विष आहे. त्यामुळे बौद्ध समाज असो किंवा जो शूद्र अतिशूद्र स्पर्श गणले गेलेले आहेत त्यांच्या जातीतील त्या समाजातील मुलं किंवा मुली यांच्या बाबतीतली जी भूमिका आहे, यांच्या बाबतीतली जी भावना आहे, ही भावना या जातश्रेष्ठ मानणाऱ्या वर्णवर्चस्व म्हणजे व्यवस्था मानणाऱ्या लोकांमध्ये सातत्यानं आलेली आहे. आणि अशी प्रकरणं जर सतत नेहमीच अशी घडत राहिली तर हे सामाजिक अस्वस्थता निर्माण करू शकते. त्यामुळे निषेध
तर होतोच, निषेध करणं ही पहिली प्राथमिक भूमिका आहे. परंतु यापुढील काळामध्ये लोकांमध्ये, युवकांमध्ये, तरुण तरुणींमध्ये जातीय वैमनस्याचे जे भूमिका आहे किंवा विचार आहे तो नष्ट झाला पाहिजे, यासाठी कार्यरत राहण्याची गरज आहे असं मी या निमित्तानं पाहतो आणि थांबतो. धन्यवाद.